त्याला दात, नखे आणि विष दिलंय ना प्राण्यांना, शिंग. आपल्याला संरक्षणाला कुठं कोणी? पोलीस, गुंडा, ताकद, बरोबर ना. आणि प्राण्यांना मुलं जन्माला घालायला, भोग करण्यासाठी पैसे लागतात, लग्न करावं लागतात, कुंडल्या मिळावं लागतात का? प्राणी आहार, निद्रा, भय, मैथुन हे 4 भोग प्राण्यासारखे सांगितले गेले आहेत. इटिंग, मीटिंग, स्लीपिंग, डिफेंडिंग. प्राण्याला ज्या गोष्टी फुकटमध्ये आहेत त्याच गोष्टी भोगण्यासाठी आपण 15-15, 20-20 वर्ष शिक्षण घेतो, 10-10, 20-20 वर्ष रक्ताचं पाणी करतो, तरी पण ते भोग पूर्ण होत नाही. आणि आपण आपल्या पोरांना पण ह्याच गोष्टीला ट्रेन करून सोडून राहिलोत. होत नसतील ना तर पूजा बिजा अर्चना करून येच तू, मी जे भोगलंय ते भोगून जायचे तुला. किती आईवडील बिलीव्ह करतात की आपण जे जीवन जगलो दुःखमय होतं आणि आपल्या पोरांना पण त्या दुःखाच्याच अंधारातून जायचं. वाटतंय तुम्हाला असं? जावं लागणार ना त्यांना. तुम्ही काय वेगळं शिकू राहिला? तुम्ही जे भोग घेतले तेच पोरं भोग घेणार येणाऱ्या काळात. किती जणांना लागली या गोष्टी? मग जीवन प्राण्यासारखं जगायला भेटलंय का? आणि किती पण या जीवनाला भोग द्या, तेच भोग संपतात का? कृष्ण सांगतात अर्जुनाला की अर्जुन, इंद्रिय भोग असे आहेत की यज्ञामध्ये जेव्हा आपण तूप टाकतो तर यज्ञाची आज्ञा काय होती? जसे भोग भोगल्यामुळं कमी नाही होत, ते काय होतं आणखी? जर 30, 40, 50, 60 वर्षापर्यंत तुम्ही भोग भोगलेत आणि आता शरीर तुमचं भोगण्यालायक नसेल ते भोग, तर भोग संपले असं नाहीये. मनात इच्छा बाकी आहेत पण ते हार्डवेअर आता खराब झालंय. म्हणलं कळतं मी बोलतो ते. मग इच्छा संपूर्ण राहिल्या, इच्छा तशाच्यात, आणि त्या इच्छा भोगण्यासाठी पुन्हा तसं शरीर दिलं जातं. या मनुष्य शरीरामध्ये आपण आहोत तर प्राण्याला ज्या गोष्टी फुकट आहेत त्या मिळवायला पूर्ण आयुष्य भेटलेलं नाही. प्राण्यात आणि आपल्यात फरक आहे. ससा कधी वाहक बनू शकत, वाहक कधी हरिण बनू नाही शकत, आणि हरिण कधी साप नाही बनू शकत. राईट ऑर रॉंग? बिकॉज त्यांचा स्वभाव स्टेबल आहे. त्या भोग योनी आहेत, त्यांच्यात परिवर्तन होत. बट इन ह्युमन लाईफ, ह्या ह्युमन पेशीमध्ये आपण आपला स्वभाव बदलू शकतो. आपण रासिक, तामसिक, सात्विक होऊ, आपण वर खाली न्यूट्रल होऊ. मग आपल्या आयुष्यात दुःख पण येऊ शकतं, सुख पण येऊ शकतं. ह्या योनींनी जगात नाव पण भेटू शकतं, आणि ह्याच मनुष्य शरीरातून भगवंत प्राप्ती पण होऊ शकते. एवढं पॉवरफुल ह्युमन शरीर दिलेलं आहे देवाने आपल्याला. पण आज अज्ञानपणामुळं, त्या 2-4 लोकांमुळं, ते 1-2